राज्य शासनाचा 25 एप्रिल 2025चा GR अन्यायकारक, परीक्षेत भ्रष्टाचाराची शक्यता, मुख्यमंत्री सदर प्रकरणी कारवाई करतील का, विचारतोय महाराष्ट्र. नमस्कार, मी मीनाक्षी. मनपरतू 24 तास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी काढलेल्या नवीन नियम व अटींच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स GRला मोटार परिवहन विभागातील अनेक वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवले असून या GRमध्ये गंभीर त्रुटी असल्याचा आरोप केला आहे. या GRच्या अंमलबजावणीमुळे विभागातील पारदर्शकता धोक्यात येणार असून परीक्षेच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. पूर्वीच्या GRचा दुर्लक्ष. सदर GR मध्ये शासनाने सन 2018 आणि 2020 मध्ये काढलेल्या 45 व 50 वयोगटासाठी लागू असलेल्या GRचा उल्लेख देखील केलेला नाही. यामुळे आधीच पात्रतेच्या आधारावर पदोन्नतीची वाट पाहणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2011ची परीक्षा अपारदर्शक, अधिकाऱ्यांच्या अहवालात स्पष्ट. मोटर परिवहन विभागामार्फत 2011 साली घेतलेली तांत्रिक परीक्षा पारदर्शक नव्हती असा अहवाल सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक स्थानपाणी, सेवानिवृत्त पोलीस उपमहानिरीक्षक आचरेकर यांनी दिला आहे. या परीक्षेचा लेखी निकाल परीक्षार्थींना आजतागायत देण्यात आलेला नाही. त्यामुळे या परीक्षेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना. औरंगाबाद मॅट कोर्टाने 2022 मध्ये कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला होता. वय वर्ष 45 पूर्ण केल्याच्या आधारे त्यांना PSI तांत्रिक पदावर पदोन्नती देण्याचा आदेश होता. मात्र शासनाने हा आदेश आजतागायत न केल्याने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाले आहे. लेखी अर्जाचाही दखल नाही. सदर बाबतीत तक्रारदाराने अप्पर पोलीस महासंचालक, पोलीस महासंचालक आणि गृह विभागाच्या अप्पर सचिव यांना सविनय लेखी अर्ज सादर केले होते. मात्र कोणत्याही पातळीवर त्यांच्या अर्जावर कार्यवाही झालेली नाही. अर्जाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. सेवा ज्येष्ठतेचा विचार नाही. मुंबई मेट कोर्टामध्ये PSI बोरकर आणि अन्य 5 कर्मचाऱ्यांनी सेवा ज्येष्ठतेसंदर्भात दाखल केलेली केस जिंकली आहे. मात्र नवीन GR मध्ये सेवा ज्येष्ठतेचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे वरिष्ठ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचा हा एक अन्यायकारक निर्णय असल्याचा आरोप होत आहे. भ्रष्टाचारास प्रोत्साहन देणारा निर्णय. कर्मचाऱ्यांनी आरोप केला आहे की अशा प्रकारच्या अपारदर्शक आणि पूर्वीच्या आदेशांचा अवमान करणाऱ्या GR मुळे विभागातील तांत्रिक परीक्षेमध्ये भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कर्मचाऱ्यांची मागणी 25 एप्रिल 2025चा GR तात्काळ रद्द करण्यात यावा. पूर्वीचे शासन निर्णय विचारात घेऊन नवीन नियम व अटी तयार कराव्यात. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी. सेवा ज्येष्ठतेच्या आधारे प्रमोशन द्यावे. 2011च्या परीक्षेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. या प्रकरणाबाबत अद्याप शासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र संबंधित कर्मचारी GR मुळे निर्माण होणाऱ्या अन्यायाविरोधात माननीय न्यायालयात दाद मागणार असल्याचे मनपावृत्तच्या वार्ताहराशी बोलताना सांगितले आहे. मुख्यमंत्री साहेब, आपण भ्रष्टाचार विनमुक्त पारदर्शकता आणण्यासाठी तात्काळ सदर प्रकरणी कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की परीक्षेच्या प्रक्रियेतील व्यवस्थेत पारदर्शकता आणि न्याय हवा आहे तर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा आवाजच बदल घडू शकतो.